मंडळी, व्हिडिओत तुम्हाला जे दिसतंय ते सगळं भेसळयुक्त तूप आणि पनीर आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सुरू केलेल्या मोहिमेदरम्यान छत्रपती संभाजीनगर मध्ये ही कारवाई करण्यात आली आहे. शहरातल्या चिकलठाणा MIDC परिसरात असलेल्या डेअरीत तब्बल लाखो रुपयांचं भेसळयुक्त पनीर, दूध आणि तूप असल्याचं आढळलंय. ही कारवाई कशी झाली, डेअरीतल्या ड्रम मध्ये काय काय सापडलंय, सविस्तर पाहूयात. FDAनं छत्रपती संभाजीनगर मध्ये आज सेफ फूड सेफ महाराष्ट्र मोहिमेअंतर्गत भेसळयुक्त पनीर आणि गाईच्या तुपाच्या एका डेअरीवर धाड टाकली. चिकलठाणा MIDC परिसरात असलेल्या अमोल दूध डेअरीचा हा कारखाना आहे. या छाप्यात भेसळयुक्त दुग्धजन्य पदार्थ आणि सोयाबीन तेल असा एकूण 3,12,380 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. विशेष म्हणजे या डेअरीचा परवाना सुद्धा तात्काळ निलंबित केला गेला आणि हे युनिट बंद करण्यात आलंय. घडलं असं की अन्न सुरक्षा विभागाला एक गोपनीय माहिती मिळाली होती. MIDC चिकलठाण्यातल्या अमोल दूध डेअरीत भेसळयुक्त पदार्थ तयार केले जात असल्याची ही लीड होती. तेव्हा FDAनं 31 जुलैला तिथं धाड टाकली. तिथं जे दिसलं ते पाहून सगळेच चक्रावले, कारण तपासादरम्यान नॉन फूड ग्रेड सोयाबीन तेलाचा वापर करून अॅनालॉग पनीर आणि गाईचं तूप तयार केलं जात असल्याचं संशय व्यक्त करण्यात आलेला आहे. यावेळेला केलेल्या कारवाईत 299 किलो तूप, 199 किलो क्रीम, 174 किलो पनीर आणि 278 किलो रिफाइंड सोयाबीन तेल असा एकूण 950 किलो वजनाचा आणि 3,12,380 रुपयांचा हा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. त्यानुसार काल छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये एक गोपनीय माहिती काढून चिकलठाणा MIDC मध्ये अमूल दूध डेअरी या प्लॅन्टवर छापा टाकण्यात आला. सदर प्लॅन्टवर छापा टाकण्यात आला. तिथे भेसळयुक्त तूप आणि पनीर हे तयार केले जात होतं. तिथे जवळपास आम्हाला 10 ते 12 सोयाबीन ऑइलचे बॅरल्स सापडले, जे की तुपामध्ये मिक्स करून गाईचं शुद्ध तूप तयार केले जात होते यानुसार. तसंच पनीर पण जे चीज ॲनालॉग राहतं आपलं पनीर ॲनालॉग ते तयार केले जात होते त्याच्यापासून. तसेच पूर्ण सदर आस्थापनेमध्ये अस्वच्छता पूर्णपणे कमालीची होती. त्यामध्ये तिथले जे कामगार होते, कामगारांचे मेडिकल सर्टिफिकेट्स नाही, काहीच नाही. अस्वच्छता पूर्णपणे खूपच भयानक अवस्था होती त्याच्यामध्ये. त्यानुसार आम्ही ती जी पिढी होती ती काल बंद केलेली आहे. सदर पिढीचं आम्ही जे लायसन्स आहे ते रद्द केलेलं आहे तिथेच. आणि सदर पेढी ज्या आस्थापनांना रिटेल काउंटरला संभाजीनगर शहरामध्ये तूप सप्लाय करत होती, त्यांचा लक्ष्मी डेअरी नावाने 3 काउंटर्स आहे संभाजीनगर शहरामध्ये. एक TV सेंटरला आहे, दुसरं कामगार चौकात आहे, तिसरं श्रीराम चौकामध्ये. हे ज्या रिटेल काउंटर आहे हे ते तूप विकत होते ग्राहकांना. तर तिथे जाऊन पण आम्ही तिचं पूर्णपणे जे तूप होतं ते जप्त केलेलं आहे. त्याचे पण अन्न नमुने घेतलेले आहे, ते पण आम्ही लॅबला पुढे पाठवलेले आहे. सदर कारवाई शहरामध्ये अशाच प्रकारे पुढे पण चालू राहणार आहे. दरम्यान या कारवाईनंतर संबंधित उत्पादन युनिट आणि परवाना तात्काळ निलंबित करण्यात आलेला आहे. ही आस्थापना जागेवरच बंद करण्यात आलेली आहे. ही धडक कारवाई अन्न सुरक्षा अधिकारी वर्षा रोडे, कीर्तिका झाडे, प्रज्ञा सुरसे, फरीद सिद्दीकी, योगेश चिभाडे यांनी सहाय्यक आयुक्त दयानंद पाटील यांच्या नेतृत्वात आणि आयुक्त श्रीकांत कराळे यांच्या मार्गदर्शनात केल्याची माहिती आहे. पण FDAच्या एवढ्या धाडी पडत असताना सुद्धा अशी भेसळ सुरूच असल्यानं नागरिकांमधून चिंता व्यक्त केली जाते. तर दुसरीकडे FDAच्या अनेक कारवायांना कोर्टात चॅलेंज केलं गेल्यानं त्याची सुद्धा चर्चा सुरू आहे. या सगळ्या घडामोडींबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतंय ते कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी लोकमत पाहत रहा.